नमस्कार, मी राज साने. TV1 मराठीवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात ताज्या घडामोडी. सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत रंगला भाऊबीजेचा भावनिक सोहळा. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना केले वारांगणाने केले औक्षण. वारांगणा महिलांना मिळाले हक्काचे भाऊ. सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत आज एक अनोखा भावनिक कार्यक्रम पाहायला मिळाला. अपघाताने वेश्या व्यवसायात अडकलेल्या वारांगणा महिलांना आज हक्काचे भाऊ मिळाले आहेत. वेश्यावस्तीतच दिवाळी भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने या बंधुप्रेमाने वारांगणा महिला मात्र चांगल्याच भारावून गेल्या. त्यामुळे कुटुंबापासून दूर असलो तरी भाऊबीजेचा सण साजरा करता आल्याने वारांगणा महिलांनी आभार मानले. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपणही दिवाळी करावी, आपलेही कुटुंब असावे, आपल्यालाही आपल्या भावना ओळखता याव्या यासाठी परिस्थितीमुळे या वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या वारांगणा महिलांच्या आयुष्यात आज आनंदाचा दिवस आला. आज सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीतील वारांगणा महिलांना आपली बहीण म्हणून ओवाळून घेण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. आज दीपावली भाऊबीजेच्या निमित्ताने सुंदरनगर वेश्यावस्तीत भाऊबीजेचा अनोखा आणि हृदयस्पर्शी सोहळा रंगला आणि या भाऊबीजेच्या कार्यक्रमामुळे अनेकांचे डोळेही पाणावले. सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण यांनी आयोजित केलेल्या या प्रेरणादायी उपक्रमात सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, नगरसेवक अभिजित भोसले, अनारकली कुरणे, महिला पोलीस अधिकारी प्रज्ञा देशमुख यांनी उपस्थिती लावत या वारांगणाच्या भाऊबीजेच्या कार्यक्रमाची रंगत वाढविली. हा भाऊबीजेचा उपक्रम समाजासाठी मार्गदर्शक ठरला आहे. सुभाष पाटील, TV1 मराठी न्यूज, सांगली. सगळ्या 10 जण एकत्र असतात म्हणून ह्या सगळ्या एकत्र असतात. त्यामुळं आता ज्या आमच्या बंधवातही सांभाळत होत्या तेच आता ह्या 10 जण मागे बसलेले आहेत. ह्या 10 जण सगळं आता हे सांभाळत असतात आणि त्यांना साथ असते. दीपकची, जमीर भैयांची, आमची, आपल्या सर्वांची साथ आपली असते. खरोखरच या ठिकाणी म्हणजे एक वेश्या ज्या ब्युटी पार्लरला महिन्याला 5-5 हजार रुपये घालतात बाहेर, त्यांना स्वतःचा ब्युटी पार्लरचा कोर्स आम्ही या ठिकाणी करून दिला. 1 महिन्याचा सर्टिफाईड कोर्स महापालिकेचा करून या ठिकाणी दिला. महिला आयोगाच्या अध्यक्ष प्रमाणपत्र सरांना वाटप केलं. आनंद वाटतोय की आमच्या महिलांचा तर बाहेरचा ब्युटी पार्लरचा खर्च काहीसा कमी झालाय, कारण त्या स्वतःचा आता एकमेकांचा खर्च करतायत. त्याचा हा खर्च वाचवून आम्ही त्यांच्या मुलांच्यासाठी करू नका, मुलांसाठी त्याचा वापर करा, हा उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही तेही कार्य हाती घेतलं. ज्यावेळी एखादी महिला इथे येते, अपघाताने येते मॅडम, इथं कोण, तर आम्ही जाणलं की त्यांची लहान लहान मुलं एखादी तिथं चौकामध्ये बसून आम्ही शाळा शिकवत होतो. आमच्या सर्व महिला भगिनी त्याच्या साक्षीदार आहेत, तिच्या शिलेदार आहेत, तिच्या सहकारी आहेत. आणि ह्या शाळेची दखल CNN IBN मॅडम जास्त द्यायचं थांबा. सांगलीच्या सुंदरनगर वेश्यावस्तीमध्ये आज दीपावली, पाडवा आणि भाऊबीज हा कार्यक्रम आम्ही साजरा केलेला आहे. एक प्रेरणादायी उपक्रम जो कधीच कुणीच पाहिला नसेल असा एक प्रेरणादायी उपक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. वारांगणा महिलांसोबत भाऊबीज असा हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला महिला पोलीस अधिकारी म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले मॅडम आणि पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती आज या कार्यक्रमाला होती. आणि या निमित्तानं आज या सर्वच महिलांना एक आपला भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या पाठीराखा म्हणून उभं राहिलेलो आहे. त्यांच्याकडून औक्षण करून घेतलेलं आहे. त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यासाठी आम्ही ही आजची भाऊबीज साजरी केलेली आहे. जी भाऊबीज ते आपल्या घरी साजरी करतात, मात्र काही अपघातानं ते आपल्या घरी जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थितीमध्ये या महिला इथं आलेल्या असतात आणि या महिलांना एक स्वतःचा हक्काचा भाऊ द्यावा या उद्देशानं आम्ही या ठिकाणी हा उपक्रमाचं आयोजन केलं होतं. स्थानिक नगरसेवक अनारकली कुरणे मॅडम, जमीर कुरणे साहेब आणि आमचे मार्गदर्शक मित्र अभिजित भोसले यांच्या मदतीनं आम्ही हा उपक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे. आमच्या सर्वच या संस्थेच्या 10 ज्या आमच्या लीडर आहेत त्या लीडरसुद्धा या सर्वांनी मोठ्या हिरारीने सहभागी होऊन हा उपक्रम पार पडलेला आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच असं होतं की वारांगणा आणि ज्या सेक्स वर्कर आहेत
यांची भाऊबीज या सांगली शहरामध्ये पार पडते आणि या महिलांना आनंद देण्यामध्ये आम्हाला खरोखर एक वेगळा आनंद आमच्यामध्येही निर्माण होतो आहे. आज रोजी सांगली शहरातील सुंदरनगर या भागातील महिलांच्यासाठी इथे आमचे पोलीस अधिकारी, नगरसेवक तसेच सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करणारे दीपक चव्हाण यांच्या संयुक्त विद्यमानं या महिलांसाठी एक विशेष भाऊबीजचं आयोजन करण्यात आलेलं होतं. तर ही जी काही वस्ती आहे ही इतर वस्त्यांपेक्षा फार वेगळी असून याचा एक वेगळी ओळख आहे. याच्यामध्ये अत्यंत चांगले उपक्रम यापूर्वी देखील राबवण्यात आलेले आहेत आणि अनेक पुरस्कारांनी ही सन्मानित झालेली आहे. आज ही जी काही दिवाळी भेट आहे किंवा जी काही भाऊबीज आहे ती इथल्या महिलांसाठी आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी इथं फराळाचं वाटप केलं. लोकल जे काही नगरसेवक आहेत त्यांनी देखील याच्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि या महिला भगिनींनी आपल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि इतर व्यक्तींना ओवाळलेलं आहे. त्यामुळं आजची आमची ही जी काही भाऊबीज आहे आणि ही जी काही दिवाळी आहे ती अत्यंत वेगळी आणि नेहमी लक्षात राहण्यासारखी विशेष अशी आहे. पुन्हा एकदा या सर्व माता भगिनींना मी सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा देते.